आणि मला एक सांगा, की आज आज सध्या विद्यापीठाचा अनेक लोकांची समस्या असते, की विद्यापीठ त्यांच्या दारात येत नाही किंवा विद्यापीठ एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी करतं, पण त्या गोष्टी का शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत? काय आज वाटतं तुम्हाला एक अ, विद्यापीठात काम करता म्हणून? खरं सांगायचं झालं तर या बाबतीमध्ये मी सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने माफी मागू इच्छितो. हं, पण होतंय काय, आमची एक थोडीशी मजबुरी आहे. विद्यापीठामध्ये फक्त 25 ते 30% जवळजवळ स्टाफ आहे. हं, इथला राहुरी कृषी विद्यापीठात असेल, महाराष्ट्राच्या उरलेल्या अजून 3 विद्यापीठात. हं. संपूर्ण महाराष्ट्रातले कृषी विद्यापीठांचे हेच हाल आहेत. मनुष्यबळाचा अभाव आहे. एक्झॅक्टली. वॅकन्सीज गव्हर्नमेंटकडून मागच्या 10 ते 12 वर्षात भरलेलं अंदाजाने आहे. भरलेल्याच नाही आहेत. त्याच्यामुळे जिथे 10 माणसं काम करायचे, सायंटिस्ट लोकं, हं. तर तिथे आज 2-3च जणांवरती तेवढा लोड आहे. म्हणजे एक तर शास्त्रज्ञ प्रयोग करत बसणार का तो शेतकऱ्यापर्यंत जाणार? हा एक बरोबर, फार मोठा गॅप आहे. म्हणजे बरोबर. त्यांनी प्रयोग तर फार चांगले होत आहेत. एक्झॅक्ट. जे की आपण म्हणतो की सरकारचे जे किंवा विद्यापीठाचे जे प्रयोग असतात तेच प्रायव्हेट कंपन्या कॉपी करतात आणि नंतर मास स्केलला घेऊन जातात पेटंट त्याला तोडून किंवा त्याच्यासोबत करार करून. पण एवढा सगळा चांगला रिसर्च, एवढं सगळं चांगलं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यामागं फक्त मनुष्यबळाचा अभाव आहे असं तुम्हाला वाटतं? हो, प्रामुख्याने मनुष्यबळाचाच अभाव म्हणता येईल. कारण की उरलेले जेवढे लोक आहेत ते हायेस्ट इफिशियन्सीने इथे काम करत आहेत. आणि तेवढ्यावरती आजच्या घडीला विद्यापीठ जेवढं चालू आहे किंवा जे तुम्ही संशोधन बघताय तेवढं आजच्या घडीला रन होतं आहे. आणि जे सध्याचे PhD विद्यार्थी आहेत त्यांच्या पण बऱ्याचदा फेलोशिपच्या आता सध्या इश्यू चालू आहे. एक एक दीड वर्षापासून त्यांची अमाऊंट त्यांना जमा नाही झाली. तर रिसर्च करण्यामध्ये आर्थिक पाठबळ जर सरकारचं नसेल तर थोडी अडचण होते. तर गव्हर्नमेंटने ते थोडंसं सपोर्ट केलं पाहिजे, कारण की आपला देश शेवटी कृषीप्रधान आहे. आणि शेतकऱ्यांना जो काही R&D वर जर इन्व्हेस्टमेंट नाही झाली आपली एक्झॅक्ट. रिसर्चवर जर इन्व्हेस्टमेंट झाली तर तुमचं काही नंतर आउटपुटच निघणार नाही. बरोबर. एक काळामध्ये असं होईल. आणि तुमचं असं एक म्हणणं आहे की आणि माझं सुद्धा शेतकरी मित्रांना सांगणं असतं की बघा विद्यापीठामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये बघा रिसर्च बघा चालू असतात. ह्या शास्त्रज्ञ मंडळींना वेळ नसतो, कारण की एखादा गोष्टीचा रिसर्च ज्यावेळेस चालू असतो ना त्यावेळेस त्याच्यावर त्यांचं बायकोसारखं प्रेम असतं. एक मी शास्त्रज्ञ असल्यामुळे मला माहिती आहे. मग त्या कामातून तुमच्यासोबत येण्यापर्यंत त्यांना वेळ लागतो. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं असतं त्यावेळेस आपण मंदिरात जातो. तसंच आपण विद्यापीठाला कृषीची पंढरी म्हणून अशा लोकांजवळ जर आपण बसलो, विचार केला, विचारविनिमय केला की सर कांद्याला काय लागतं, सिलिकॉन किती टाकावं, कांद्यामध्ये जर माझ्या आज अनेक भागामध्ये कांद्याचं उत्पादन कमी होत आहे, बारीक बारीक कांदा निघत आहे, मग सर मी कांद्यामध्ये जात कोणती बदलू, मग कोणत्या स्टेजला त्याचं खत टाकू, ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिक बेसिक ह्या विद्यापीठामध्ये नैतिक विशेष म्हणजे लक्षात घ्या, मी शब्द नैतिक हा जाणीवपूर्वक वापरतोय. कारण की काय आहे, या लोकांना कुणी पैसे किंवा कुणी लालूच दाखवून बोलायला लावत नाही. हे सरकारचे लोक असतात. आणि विशेष म्हणजे 100मध्ये आजसुद्धा 20 ते 25% लोक असे आहेत ज्यांना खरंच शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे. शेती